तुझ्यात जीव रंगला। आता म्हातारीला त्या विठ्ठलाचं दर्शन पार वर गेल्यावरच आता तुम्हीच दोघं माझं विठ्ठल रुक्माई। आज पाणीपुरीचा बेत आहे, पोटभर पाणीपुरी खायची आपण। पण कुठे गावला हो पाणीपुरीवाला? समधी आयडिया अंजलीबाईंचे। अहो मुंबईत सगळ्यात जास्त कमी कशाची माहिती का? अहो आपल्या कोल्हापुरी जेवणाची। लय दिवसांनी आलोय तेव्हा आम्ही रानापेक्षा जास्त खाणार आहे। मग अंजलीबाईंच्या पाणीपुरीच्या बेताचं काय होणार? अरे कसली पाणीपुरी? अहो ते वहिनींनी आणि रानादानाच पाणीपुरीचा बेत केलता नव। अरे आता तरी सांगा आम्हाला, अरे कसला बेत आहे? अंजलीनं पाणीपुरीचा बेत केलता। आणि तुम्हाला कोणी सांगितलं आमची पाणीपुरीची दुश्मनी म्हणून? अहो चालती की आम्हाला बी पाणीपुरी। बरं बरकत, रोपा कुठे आहेत बाबा? हा? वहिनी, आधी बियाणं पेरावं लागते। वय की ते चुकून गडबडीत जरा म्हणून म्हणलं ज्याचा मान त्यालाच द्या। या थोरल्या सुनबाई या। बघा करून द्या। तुम्हाला जमल ना? हो मग जमायलाच हवं। शेतकऱ्याची बायको आहे मी, आणि काही चुकत असेल तर सांगायला तुम्ही आहातच। चालतंय ना? चालते की। कशी इम्प्रेशन मारायली बघा की। आता आम्ही डबल इम्प्रेशन मारतो का नाही बघ तू। चल हळू 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 हळू, माहिती आमसने। अजून वाढू? नाही नाही बस। वा काय जेवण आहे! बहिणीच्या हातच्या चवीला दुनियेत तोड नाही। वय पहिल्या पावसातनं मातीला सुटणारा वास आणि तुमच्या आजच्या जेवणाचा वास एकदम सारखा बघा। जगात दोनच गोष्टी भारी। अरे राणा, पहिल्या पावसाचा वास वर्षात एकदाच असतोय, पण वहिनीचं जेवण आता रोज मिळणार आहे। मजा आहे बाबा राणा तुझी। हा बरं बास आता माझं कौतुक, जेवा आता गपचूप। वहिनी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही माहेरी रुसून गेला ना तेव्हा रानाची पारशिळी झालती बघा। अहो माझ्या मागे लय लागली किरकिर चालू होती त्याची। गप हो, मला तर खरंच वाटत नाहीये, कारण मला तर नुसता त्रासच देत होते।
हवं ते तुमच्या समोर, पर माघारी घायकुतीला आलता तो. आता रडतोय का मग रडतोय, अशी अवस्था झाली आमच्या पैलवानाची. हो अरे मास्तरीन बाई म्हणतात जेवताना गप्प बसायचं, मग जरा गप्प बस की. तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही गुपचूप जेवा, त्यांना बोलू दे. बोला. अहो तुम्ही ऐकले तर लय खुश होशीला आणि लय काय काय. अजिबात काय नाही. आणि तुम्ही कुठे खुळ्याचं ऐकताय? सोडा बरं, सोडा. वहिनीने सांगितलं ना चुपचाप जेव म्हणून, जेव की मग. हो हो बोला तुम्ही. अवयव गडी, रात्रभर याला झोप लागायची नाही का जेवायचं नाही. रात्रभर नुसतं अंजलीबाई अंजलीबाई असंच म्हणत असायचं याच्या. मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं जणू. मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं. नोकरी झाली, लग्नाचं बघायचं. मावशी आपण पोरगी बघा एक. आम्हाला तर वाटतं तुम्ही आधीच बघून ठेवली असेल. तशी एक बघण्यामध्ये हाय. थांबा, तुम्हाला फोटोच दाखवतो. हाय बाकीच्या काय पळून गेल्या वाटतं. नाही नाही, ते आम्हाला बोलायला लागल्या की सांग म्हणून, कामाला चांगला आहे, चांगला मुलगा आहे, कसलं कामाला व्यसन चांगला आहे म्हणजे? हा म्हणजे कामाला लागलेलं आहे ना, जस्ट गोदरेजला. नोकरीला लागला, मला वाटलं घरी कामाला चांगला आहे. अजूनपर्यंत मला हनीमूनला नाही नेलं. असं ऐकत नाही म्हणूनच राग येतो ना, ऐकत नाही गोष्ट ना. हो, मी काय तक्रारी सोडवायला आलोय. आपल्या बाळावरचं प्रेम, नात्यांचे उलगडत जाणारे नवे पैलू, सगळं खूप छान आहे बाळा. त्या सगळ्याचा आनंद घेत या बाळाचं स्वागत करायला तुम्ही दोघंही तयार आहातच. खुदा पहाड़ निकली चुईया, तुम्हारे ससुराल वालों ने शगुन के नाम पे ये रद्दी भिजवाई है. मला सांग, जी लोक आपल्याशी खोटं बोलतात आपण त्यांच्याशी बोलत नाही की नाही, आपले तर बाबा आहेत, पण छोट्या मम्मानी काय सांगितलं की आपले बाबाच नाही आहेत. राधिका पण आता ती ईशाकडे राहायला आली आहे, त्याच्याशी आपला काय संबंध आहे? तू सोड ना, मी तर तिच्याशी बोलतही नाही आता. तेच बरं. पुन्हा जर ती माया वाटायला गेली ना तर सोडणार नाही मी तिला. डेकून 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 टप 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 ते पाणी गळतं तसं. का टँकर मागवणार आहे का? तुमच्या डोक्यात काय सुरू आहे ना याचा विचार करूनच मला भीती वाटते. बाई तुला भीती वाटून काहीच होणार नाहीये. हे सायरसला भीती वाटली पाहिजे. हा, तो गाडी गेला पाहिजे डायरेक्ट. अरे पण तो काहीच त्रास देत नाही आपल्याला. तो देत नसन